प्रश्न पहिला, वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक कोण मानले जातात? ऑप्शन ए संत नामदेव, ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर, ऑप्शन सी संत एकनाथ, ऑप्शन डी संत तुकाराम. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर. प्रश्न दुसरा, विठ्ठलाचे पांडुरंग हे नाव कोणत्या ग्रंथात प्राचीन उल्लेखासह आढळते? ऑप्शन ए महाभारत, ऑप्शन बी स्कंदपुराण, ऑप्शन सी रामायण, ऑप्शन डी मनुस्मृती. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी स्कंदपुराण. प्रश्न तिसरा, पंढरपूर कोणत्या नदीच्या काठी बसलेले आहे? ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी भीमा म्हणजेच चंद्रभागा, ऑप्शन सी कृष्णा, ऑप्शन डी तापी. तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भीमा म्हणजेच चंद्रभागा. प्रश्न चौथा, विठ्ठल विटेवर उभे राहण्यामागे कोणत्या भक्ताची कथा आहे? ऑप्शन ए नामदेव, ऑप्शन बी पुंडलिक, ऑप्शन सी चोखामेळा, ऑप्शन डी जनाबाई. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पुंडलिक. प्रश्न पाचवा, आषाढी एकादशीला दुसरे कोणते नाव आहे? ऑप्शन ए मोक्षदा, ऑप्शन बी देवशयनी एकादशी, ऑप्शन सी निर्जला, ऑप्शन डी विजया. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी देवशयनी एकादशी. प्रश्न सहावा, आषाढी एकादशी नंतर कोणता धार्मिक काल सुरू होतो? ऑप्शन ए उत्तरानारायण, ऑप्शन बी चतुर्मास, ऑप्शन सी वसंतोत्सव, ऑप्शन डी कार्तिकोत्सव. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चतुर्मास. प्रश्न सातवा, संत तुकाराम महाराजांची पालखी कुठून निघते? ऑप्शन ए आळंदी, ऑप्शन बी देहू, ऑप्शन सी पैठण, ऑप्शन डी पंढरपूर. तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी देहू. प्रश्न आठवा, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कुठून निघते? ऑप्शन ए देहू, ऑप्शन बी आळंदी, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी जेजुरी. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आळंदी. प्रश्न नववा, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या ग्रंथावरील भाष्य आहे? ऑप्शन ए वेद, ऑप्शन बी भागवद्गीता, ऑप्शन सी रामायण, ऑप्शन डी उपनिषदे. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भगवद्गीता. प्रश्न दहावा, संत नामदेवांचा जन्म कोणत्या गावात झाला? ऑप्शन ए देहू, ऑप्शन बी नरसी नामदेव, ऑप्शन सी पैठण, ऑप्शन डी आळंदी. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नरसी नामदेव.
प्रश्न 11वा, संत चोखामेळा कोणत्या देवाचे अनन्य भक्त होते? ऑप्शन ए शिव, ऑप्शन बी विठ्ठल, ऑप्शन सी दत्तात्रय, ऑप्शन डी श्रीराम. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी विठ्ठल. प्रश्न 12वा, जनाबाई कोणाच्या सेवेत होत्या? ऑप्शन ए संत एकनाथ, ऑप्शन बी संत नामदेव, ऑप्शन सी संत तुकाराम, ऑप्शन डी संत ज्ञानेश्वर. याचे बरोबर उत्तर ऑप्शन बी संत नामदेव. प्रश्न 13वा, विठ्ठलाच्या मुकुटावर कोणते चिन्ह दाखवले जाते? ऑप्शन ए त्रिशूळ, ऑप्शन बी शिवलिंग, ऑप्शन सी चंद्र, ऑप्शन डी कमळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शिवलिंग. प्रश्न 14वा, विठ्ठलाच्या गळ्यातील माळ कोणती असते? ऑप्शन ए रुद्राक्ष, ऑप्शन बी तुळशी माळ, ऑप्शन सी मोत्याची माळ, ऑप्शन डी कमळ माळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी तुळशी माळ. प्रश्न 15वा, वारकरी संप्रदायात सर्वाधिक गायला जाणारा काव्य प्रकार कोणता? ऑप्शन ए ओवी, ऑप्शन बी अभंग, ऑप्शन सी दोहा, ऑप्शन डी गझल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अभंग. प्रश्न 16वा, संत एकनाथ यांचे प्रमुख कार्यक्षेत्र कोणते? ऑप्शन ए पैठण, ऑप्शन बी देहू, ऑप्शन सी आळंदी, ऑप्शन डी पंढरपूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पैठण. प्रश्न 17वा, विठ्ठल मंदिरातील मुख्य प्रवेशद्वाराला काय म्हणतात? ऑप्शन ए सिंहद्वार, ऑप्शन बी नामदेव पायरी, ऑप्शन सी मोक्षद्वार, ऑप्शन डी महाद्वार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नामदेव पायरी. प्रश्न 18वा, वारकऱ्यांच्या दिंडीत भगवा ध्वज कोणाचे प्रतीक मानले जातो? ऑप्शन ए वैराग्य व भक्ती, ऑप्शन बी युद्ध, ऑप्शन सी राजसत्ता, ऑप्शन डी व्यापार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वैराग्य व भक्ती. प्रश्न 19वा, संत तुकाराम महाराजांनी किती अभंग रचल्याचे मानले जाते? ऑप्शन ए 1000, ऑप्शन बी सुमारे 4500, ऑप्शन सी 8000, ऑप्शन डी 12000. बरोबर उत्तर ऑप्शन बी सुमारे 4500. प्रश्न 20वा, वारकरी गळ्यात कोणती माळ घालतात? ऑप्शन ए सोन्याची, ऑप्शन बी तुळशी माळ, ऑप्शन सी रुद्राक्ष, ऑप्शन डी मोत्याची. प्रश्नाचे बरोबर उत्तर ऑप्शन बी तुळशी माळ.
प्रश्न 21वा, आषाढी वारीत सर्वाधिक वापरले जाणारे वाद्य कोणते? ऑप्शन ए तबला, ऑप्शन बी टाळ आणि मृदुंग, ऑप्शन सी बासरी, ऑप्शन डी सतार. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी टाळ आणि मृदुंग. प्रश्न 22वा, विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना काय म्हणतात? ऑप्शन ए यात्रेकरू, ऑप्शन बी वारकरी, ऑप्शन सी साधू, ऑप्शन डी गोसावी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वारकरी. प्रश्न 23वा, कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ह्या घोषात वरदा म्हणजे काय? ऑप्शन ए दान करणारा, ऑप्शन बी वर देणारा, ऑप्शन सी रक्षण करणारा, ऑप्शन डी ज्ञानी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वर देणारा. प्रश्न 24वा, आषाढी एकादशी कोणत्या पक्षात येते? ऑप्शन ए कृष्ण पक्ष, ऑप्शन बी शुक्ल पक्ष, ऑप्शन सी अमावस्या, ऑप्शन डी पौर्णिमा. बरोबर उत्तर ऑप्शन बी शुक्ल पक्ष. प्रश्न 25वा, वारकरी संप्रदायात सर्वात महत्त्वाचे तत्व कोणते? ऑप्शन ए यज्ञ, ऑप्शन बी भक्ती, समता आणि सेवा, ऑप्शन सी तपस्या, ऑप्शन डी संन्यास. बरोबर उत्तर ऑप्शन बी भक्ती, समता आणि सेवा. प्रश्न 26वा, पंढरपूरचे प्राचीन नाव कोणते मानले जाते? ऑप्शन ए पांडुरंगपूर, ऑप्शन बी पांडुरंगपल्ली पंढरंगे, ऑप्शन सी विठ्ठलनगर, ऑप्शन डी विष्णुपुरी. बरोबर उत्तर ऑप्शन बी पांडुरंगपल्ली म्हणजेच पंढरंगे. प्रश्न 27वा, आषाढी एकादशीला भगवान विष्णू काय करतात असे मानले जाते? ऑप्शन ए जन्म घेतात, ऑप्शन बी योगनिद्रेत जातात, ऑप्शन सी विवाह करतात, ऑप्शन डी तप करतात. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी योगनिद्रेत जातात. प्रश्न 28वा, संत ज्ञानेश्वरांनी समाधी कुठे घेतली? ऑप्शन ए देहू, ऑप्शन बी आळंदी, ऑप्शन सी पैठण, ऑप्शन डी पंढरपूर. बरोबर उत्तर ऑप्शन बी आळंदी. प्रश्न 29वा, संत तुकाराम महाराजांचे अभंग कोणत्या भाषेत आहेत? ऑप्शन ए संस्कृत, ऑप्शन बी मराठी, ऑप्शन सी हिंदी, ऑप्शन डी प्राकृत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर ऑप्शन बी मराठी. प्रश्न 30वा, वारकरी संप्रदायाचा मुख्य जयघोष कोणता? ऑप्शन ए हर हर महादेव, ऑप्शन बी ज्ञानोबा तुकाराम, ऑप्शन सी जय श्रीराम, ऑप्शन डी राधे राधे. बरोबर उत्तर ऑप्शन बी ज्ञानोबा तुकाराम.
जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नंतर व्हिडिओ टाकल्यावरती नोटिफिकेशन्स मिळतील.